सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति. लास्ट टाइम वी सॉ द सुगम संस्कृतम. सुगम संस्कृतमध्ये आपण काय बघितलं? चित्रपट कोश, संख्या, समय अँड वासर. नाव आता आपल्याला प्रत्यक्ष जे शिकलेले आहोत क का किम के कुर्वंती याचा सगळ्याचा आपण अभ्यास परीक्षे दृष्टीने कसा करणार आहोत आणि त्याच्यावरती आधारित ओके डिपेंड्स ऑन दॅट की कसे क्वेश्चन आणि वी हॅव टू सी दॅट क्वेश्चन. बी विथ मी, बी अटेंटिव्ह. आपल्याला याची करायची आहे पुनरावृत्ती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पुनरावृत्ती? ही पुनरावृत्ती मीन्स रिव्हिजन. तर सी द नेक्स्ट वन, सी द अनुक्रमणिका. वी ऑलरेडी स्टडी अबाउट द परिचय, चित्रपट कोश, क का किम अँड के कुर्वंती. नाव आता आपण बघणार आहोत क का किम. सी द एक्झाम्पल्स ऑफ एकवचनम. भारतः, चमसः, वानरः, मयूरः, हस्तः, मकरः, बालकः, नायकः, अध्यापकः, छात्रः, सः, एषः, कः. इज एव्हरी नाउन, एव्हरी नामाच्या शेवटी विसर्ग आहे म्हणून हे कुठले आहेत? एकवचनामध्ये. ह्याला काय म्हणतात? पुल्लिंगम. जर प्रत्येक ह्याच्या खाली शेवटीचा विसर्ग असेल तर आपण काय विचार करतो? हे काय आहे? पुल्लिंगम. देन सी एषः कः, एषः छात्रः, एषः बालकः. आता आपण पुल्लिंगाचा अभ्यास करतो एकवचनाचा. तर सी द एक्झाम्पल ऑफ दिस. एषः असीमः, एषः चलति. कः चलति? एषः असीमः चलति. अकॉर्डिंग दिस सेंटेंस एषः कः चलति इज एप्लीकेबल फॉर द पुल्लिंगम एकवचनम. अंडरस्टँड? ओके. एषः पुल्लिंगम एकवचनम, कः पुल्लिंगम एकवचनम. ओके. चलति इज द क्रियापद वी यूज फॉर द एकवचनम चलति. टी इज द सफिक्स. आपण टी सफिक्स यूज करतो. द नेक्स्ट वन, सह, सह प्रसादः. या चित्रावर दिसतं सह धावती. कः धावती? स प्रसाद धावती. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सह? सह मीन्स ही अँड धावती इज अ व्हॉट? धावती इज द क्रियापद. आपण ऑलरेडी क्रियापदाचा अभ्यास केलेला आहे म्हणजे फक्त बघितले. धावती, खेलती, नृत्यती, ओके, पठती, लिखती, एंडिंग इन ती. बट जर ती असेल एंडिंगला तर ती क्रियापद आपण फक्त एकवचनासाठी यूज करतो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग कुठल्याही यासाठी आपण कशासाठी यूज करतो? एकवचनासाठी. सह फक्त पुल्लिंगासाठी यूज करतो. सहचा मिनिंग आहे मराठीमध्ये तो. ओके. इंग्लिशमध्ये काय आहे? ही. कह धावती इज अ क्वेश्चन विचारलेला आहे. कहचा मिनिंग आहे कोण मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये हू. अंडरस्टँड? तर कह धावती इज रनिंग. स प्रसाद धावती, तो प्रसाद धावतोय. ओके. धावती इंडिकेट्स की हा जे सेंटेन्स आहे प्रेझेंट टेन्समध्ये आहे मीन्स लट्लकारः. प्रेझेंट टेन्सला संस्कृतमध्ये काय म्हणतात? लट्लकारः. त्याचं आपण नंतर करणार आहोत. तर सह कह इज इंडिकेट्स फॉर द एकवचन. नाउ accordingly we have to see this example. See the first picture. योगेशः धावती. ओके. योगेश पिक्चर दिसत धावण्याची क्रिया करते. व्हॉट इज द ॲक्शन्स गोइंग ऑन देअर? रनिंग. योगेश. यू कॅन राईट बालकः धावती, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. देन अर्जुनः गच्छति. अर्जुनः गच्छति मीन्स गोज. देन क्लाउड इज ना. क्लाउडला काय म्हणतात संस्कृतमध्ये? मेघः. मेघः वर्षति. देन सिंहः गर्जति. ओके. धावती, गच्छती, वर्षती आणि गर्जती इज द क्रियापद. सी प्रत्येक क्रियापदाच्या एंडिंगला ती आहे आणि प्रत्येक चित्रामध्ये फक्त एकच व्यक्ती किंवा एकच ऑब्जेक्ट दाखवत आहे. जसं एक मुलगा, ओके, एक सिंह आणि एक क्लाउड. तर म्हणून तिथे योगेशः, अर्जुनः, मेघः, सिंहः. देन नेक्स्ट सी. आता आपण म्हणा स्त्रीलिंगम. स्त्रीलिंगम्सला एंडिंगला आ असतं एकवचनामध्ये. छात्रा, बालिका, विद्या, पाठशाला, माला, निशा, बाला, वसुधा, शाखा, चटका, एषा, का, सा. ॲक्च्युली स्त्रीलिंगम एंडिंग इन आ असतात पण एंडिंग इन ई असतात. पण आपण तत्पूर्वी फक्त आता एंडिंग इन अ आणि एंडिंग इन आचा अभ्यास करतोय. एंडिंग इन अ आपण बघितलं पुल्लिंगामध्ये आणि एंडिंग इन आ आता आपण बघतोय स्त्रीलिंगममध्ये. देन सी
एषा का, बघा एषा एंडिंग इन आ, का एंडिंग इन आ. छात्रा, एषा का, एषा छात्रा. एषा बालिका, एषा छात्रा, एषा बालिका. हू इज दिस? शी इज अ. हू इज दिस म्हणजे दिस इज अ स्टुडंट, दिस इज अ गर्ल. अंडरस्टँड? एषा इंडिकेट्स फेमिनाईन जेंडर, म्हणजे स्त्रीलिंगम. देन सी द एक्झाम्पल, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे. एषा मीन्स दिस, सा म्हणजे शी. एषा निलिमा, एषा गायती. का गायती? एषा निलिमा गायती. I already took गायती. ओके, ती इज देअर, ती इंडिकेट्स एक वचनम ओनली. एषा का, एषा इंडिकेट्स स्त्रीलिंगम. एषः फॉर द पुल्लिंगम, एषा फॉर द स्त्रीलिंगम. कह फॉर द पुल्लिंगम, का इज द स्त्रीलिंगम. अंडरस्टँड? द नेक्स्ट वन, सी. सा स्वाती, सा नृत्यती. का नृत्यती? सा स्वाती नृत्यती. अगेन इन द पुल्लिंगम, सह इंडिकेट्स पुल्लिंगम, सा इंडिकेट्स स्त्रीलिंगम, कह इंडिकेट्स पुल्लिंगम, का इंडिकेट्स स्त्रीलिंगम. तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. सा स्वाती, ही स्वाती. हू इज दिस? शी इज अ स्वाती, शी इज अ डान्सिंग. हू इज डान्सिंग? स्वाती इज द डान्सिंग. तर नृत्यती इज द क्रियापद. द नेक्स्ट वन, सी द एक्झाम्पल द हेल्प ऑफ दिस पिक्चर. हे तुम्हाला पिक्चर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सापडतील, आहेत टेक्स्टबुकमध्ये. फर्स्ट पिक्चर इज अ बालिका हसती. कुठली क्रिया होते? हसते. जेवते का? नाही. तर बालिका हसती. महिला चलती, चालण्याची क्रिया होते. व्हॉट इज अ क्वेश्चन गोइंग ऑन हिअर? ओके, वॉकिंग. देन शिक्षिका कथयती. देन मक्षिका खादती. हिअर बालिका, महिला, शिक्षिका, मक्षिका इज ऑल एंडिंग इन आ. अँड हसती, चलती, कथयती, खादती, ऑल द वर्ब्स एंडिंग इन ती, 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 ती. देन सी नपुसकलिंगम. सी इन द नपुसकलिंगम एक वचनम एंडिंग इन म इज देर. पुस्तकम, फलम, आम्रम, जलम, वनम, कुसुमम, गृहम, कमलम, धनम. सगळ्या एंडिंगला म आहे. म्हणजे स्त्रीलिंगमला आ असतो, पुल्लिंगमला अह असतं आणि नपुसकलिंगला म असतं. द सी एतत् किम. व्हॉट इज दिस? एतत् फलकम. सी द एक्झाम्पल ऑफ द हेल्प ऑफ दिस पिक्चर. एतत् मीन्स दिस, तत् मीन्स इट. यू कॅन राईट एतत्, त हलंत. तुम्ही त पण लिहू शकता किंवा द पण लिहू शकतात. एतत् फलम, एतत् पतती. किम पतती? एतत् फलम पतती. तुम्ही बघितलं, एषः फॉर द पुल्लिंगम, एषा फॉर द स्त्रीलिंगम अँड एतत् फॉर द नपुसकलिंगम. कह पुल्लिंगम, का स्त्रीलिंगम आणि किम फॉर द नपुसकलिंगम. हे फळ आहे, हे पडते. किम पतती, काय पडते? एतत् फलम पतती. पतती मीन्स फॉलिंग. देन सी तत्. तत् मतलब इट. इट इज कमल, इट इज कमल, लोटस. तद विकसती, विकसती मीन्स ब्लूम्ड. किम विकसती? तत् कमलम विकसती. ओके, सह पुल्लिंगम, सा स्त्रीलिंगम अँड तत् इज द नपुसकलिंगम. कह पुल्लिंगम, का स्त्रीलिंगम, किम इज द नपुसकलिंगम. तत् कमलम, देखो एंडिंग इन म आहे, ती तत् कमलम विकसती. सी द एक्झाम्पल ऑफ द हेल्प ऑफ दिस पिक्चर. वेजनम भ्रमती, एकच पंख आहे. वेजनम भ्रमती. अपत्यम हसती, बाळ हसते. जलम वहती अँड रेलयानम धावती. वेजनम, अपत्यम, जलम अँड रेलयान इंडिकेट्स एक वचनम ॲज वेल ॲज नपुसकलिंगम. अँड भ्रमती, हसती, वहती, धावती इंडिकेट्स व. द नेक्स्ट वन सी. एषः सह, एषा सा अँड एतत् तत् इज ॲप्लिकेबल. एषः सह फॉर द एक वचनम, पुल्लिंगम. एषा सा इज ॲप्लिकेबल फॉर द स्त्रीलिंगम अँड एतत् तत् इज ॲप्लिकेबल फॉर द नपुसकलिंगम. कह पुल्लिंगम, का स्त्रीलिंगम अँड किम नपुसकलिंगम. दिस इज ऑल युजिंग फॉर द आस्किंग द क्वेश्चन. कह, का, किम. नाव वी सी द के कुर्वन्ती. We already saw एषा सह कह बालकः is applicable for the पुल्लिंगम. एषा सा का बालिका is applicable for the स्त्रीलिंगम.
एतत् तत् किम कमलम इज ॲप्लिकेबल फॉर द नपुसकलिंगम मीन्स एंडिंग इन अह फॉर द पुल्लिंगम, एंडिंग इन आ फॉर द स्त्रीलिंगम अँड एंडिंग इन म इज द नपुसकलिंगम फॉर द एकवचनम ओनली. ओके, तर क्रियापद कसं, एनी धातू प्लस 3, पठ प्लस ती पठती, नृत प्लस ती नृत्यती, लिख प्लस ती लिखती. ओके, पठती मीन्स ती इज अ एक्सपेक्ट फॉर द ओनली फॉर द एकवचन. बट बहुवचनमध्ये पठ प्लस अंती इज ॲप्लिकेबल पठंती. एकवचनमध्ये पठती लागतं, तर बहुवचनामध्ये मीन्स प्लुरलमध्ये काय लागतं, पठंती. एते ते के बालकाः पुल्लिंगम, एता ता बालिकाः स्त्रीलिंगम, एतानी तानी कमलानी नपुसकलिंगम. तर आपण ह्याच्याप्रमाणे बघायचं आहे. सी द एक्झाम्पल, इथे 3 मुलं दिसतात, 3 स्टुडंट दिसतात, मी दिसायचं बहुवचनम. एते छात्राः, एते इज द ॲप्लिकेबल फॉर द बहुवचनम. एते पठन्ति, के पठन्ति, एते छात्राः पठन्ति. ते अश्वाः, ते धावन्ति, के धावन्ति, ते अश्वाः धावन्ति. मीन्स इन द एकवचनम सह is the applicable for the ekvachanam, te is the applicable for the bahuvachanam. Okay, kah is the applicable for the ekvachanam, ke is the applicable for the bahuvachanam. We already studied, that's why I am taking is a very little bit fast. See, there is so many students are patanti chhatraha. In the bahuvachan we use plural, chhatraha patanti, पुरुषाः उपविशन्ति, शकटाः गच्छन्ति, बालकाः पश्यन्ति. पठन्ति, उपविशन्ति, गच्छन्ति and पश्यन्ति, these all are the anti used for the bahuvachanam. छात्राः, पुरुषाः, शकटाः, बालका is ending in aha is applicable for the pullingam bahuvachanam. Now see next one. According to that we have to see the bahuvachan of all. Vaidya, shikshakah, shikshikaah, शिक्षकाः पाठयन्ति, वैद्याः चिकित्सन्ति, चित्रकाराः आलिखन्ति, सैनिकाः रक्षन्ति. These all examples of the bahuvachanam. aha is there, aha is there, वैद्याः, चित्रकाराः, सैनिकाः. Okay, then see next one. In the bahuvachanam पुल्लिंगम शिक्षकाः, वैद्याः, चित्रकाराः, गायकाः, सैनिकाः, याचकाः, वृद्धाः, पुरुषाः, बालकाः, सिंहाः, रक्षकाः. Ending in aha is applicable for the bahuvachanam. Then स्त्रीलिंगम एताः and ताः. एताः बालिकाः, एताः वदन्ति, का वदन्ति, काः वदन्ति, एताः बालिकाः वदन्ति. Okay, in the ekvachanam we use एषा बालिका. In the स्त्रीलिंगम बहुवचनम we use एताः बालिकाः. एषा वदति, एताः वदन्ति, का वदति, काः वदन्ति, एषा बालिका वदन्ति, एताः बालिकाः वदन्ति. एताः is the सर्वनाम and kaha is the prashnarthak sarvanam and vadanti is the kriyapad. Now see the example next one. taha vidyarthiniyah, taha nrutyanti, kaha nrutyanti, taha vidyarthiniyah nrutyanti. Taha kaha is applicable for the bahuvachanam. Okay, in the ekvachanam we use sa vidyarthini. Okay, for the grammatical sa vidyarthini change in taha vidyarthiniyah. ताहा नृत्यांती, सा नृत्यती, ताहा नृत्य इथे 4-5 बालिका विद्यार्थी दिसत आहे. ओके, काहा नृत्यंती, ताहा विद्यार्थिनीय नृत्यंती. नाव सी चटका, 3 चटका, चटका मीन्स स्पॅरोज. ओके, चटकाः कुजंती, कुजंती मीन्स चर्पिंग. महिलाः नमंती, 3 महिला दिसत आहे मीन्स इज अ प्लुरल नमंती. तुम्हाला पिक्चरवरून फाइंड आउट करायचं आहे की एकवचन नाम आहे का बहुवचन नाम आहे. ओके, पिपीलिकाः गच्छन्ति,
ताहा खेलन्ति. You can add here विद्यार्थिनीयः खेलन्ति also. Okay, चटकाः महिलाः पिपीलिकाः ताः indicates बहुवचनम. And कुजन्ति नमन्ति अंति अंति is there is the बहुवचन. The next one स्त्रीलिंगमला बघा पेटिका पेटिकाः. एक वचन इज पेटिका, बहुवचन इज पेटिकाः. निवेदिका निवेदिकाः. पुस्तिका पुस्तिकाः. लेखनी लेखनीयः लेखन्यः. When ending in e is there, okay, e is going out and यह is coming like the विद्यार्थिनी. विद्यार्थिनीचा ई गेला आणि इकडे यह आलेला आहे. Then see the example एतानी तानी. एतानी कमलानी. एतानी विकसंती. कानी विकसंती. एतानी कमलानी विकसंती. जर तुम्हाला पिक्चर दिलेला असेल सांगितलं तुम्ही सेंटेन्स लिहा तो एतानी कमलानी विकसंती इज द राईट आन्सर बिकॉज कमलम इज ऑलरेडी न्यूटर जेंडर and we have to use एतानी कमलानी विकसंती. Then तानी पत्राणी. तानी पतंती. कानी पतंती. तानी पत्राणी पतंती. तानी इज यूज फॉर द पत्राणी. तानीच्या ऐवजी आपण तत्पत्राणी लिहू शकतो का? नाही, कारण की तत इज ॲप्लिकेबल फॉर द एकवचनम पण तानी इज ॲप्लिकेबल फॉर द बहुवचनम. नाउ सी द एक्झाम्पल्स. फलानी पतंती. फळ पडतात फलानी क्योंकि सो मेनी फ्रूट्स आर देअर. पतंती. रेलयानानी धावंती. सो मेनी इज द रेल्वे इज देअर. कुसुमानी विकसंती. कुसुमानी मीन्स फ्लॉवर. विकसंती ओके 4 to 5 flowers is there. Then व्यजनानी भ्रमंती. व्यजनानी is the plural. Okay, व्यजनम is a एकवचन. The व्यजनानी is the बहुवचनम. In नपुंसकलिंगम विमानम एकवचनम. विमानानी. वनम वनानी. धनम धनानी. यानम यानानी. You can find out this help of this chart. विमानम is applicable for the एकवचन but similarly विमानानम विमानानी is applicable for the बहुवचन. The see आता आपल्याला पेपर पॅटर्नमधले क्वेश्चन आन्सर बघायचं कसे तर आपण ऑलरेडी बघितलं. आता बघायचं लिंग नाम चिन्हत. 3 प्रश्न येणार. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आणि असणार त्रयगुणाः. सी असे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. शाला. शाला विचारायला. शाला इज द क्वेश्चन अँड 3 ऑप्शन इज देअर अ ब क. आता शाला पुल्लिंगम आहे का स्त्रीलिंगम आहे का नपुंसकलिंगम आहे? ओके, शाला इज द एंडिंग इन राईट. शाला इज द स्त्रीलिंगम. यू हॅव टू क्लिक ऑन द करेक्ट ऑप्शन. व्हेरी सिम्पल. देन सी कमलम. कमलम is a पुल्लिंगम. स्त्रीलिंगम नपुंसकलिंगम. कमलम is ending in म. Right. So you have to click on the correct option. नपुंसकलिंगम कमलम. Then see पादरक्षा. पादरक्षा is ending in a. पुल्लिंगम स्त्रीलिंगी नपुंसकलिंगम. What is the meaning of पादरक्षा? Means sandals. The पादरक्षा is ending and that's why this is the स्त्रीलिंगम. You have to click on the correct option. Now see next. चित्रम दृष्ट्वा शब्दस्य योग्यम रूपम चिनुत. 4 प्रश्न तुम्हाला येतील. प्रत्येकी 1 गुण असेल. ओके, चत्वारी प्रश्नाः 1 गुणः ते 4 गुणाः. तर सी चित्र दाखवलेलं आहे. दिस इज अ चित्र तुमच्या टेक्स्टबुकमधलंच आहे. फलम पतती का फलानी पतती. देर आर सो मेनी फ्रूट्स आर देर. दर आन्सर इज फलानी पतंती. फलम पतती इज अ पतंती इज अ रॉंग. Then व्यजनम भ्रमती का व्यजनानी भ्रमंती. Right, the only व्यजनम is only one व्यजन is there. So you have to click on the correct option. व्यजनम भ्रमती. व्यजनानी भ्रमंती is wrong. So many व्यजन इथे दिसत नाहीये क्योंकि व्यजनम is applicable for the एकवचनम. व्यजनानी is applicable for the बहुवचनम. See the मैंने अजून तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलं. इथे कुठले व्यजनम भ्रमती का व्यजनानी भ्रमंती. राईट, व्यजनानी भ्रमंती कारण की ते 3 व्यजन आहेत. ओके, तिकडे एकच होता म्हणून व्यजनानी भ्रमंती. तुम्हाला अशी चित्र येतील. रेलयानम धावती का रेलयानानी धावंती. तर एकच रेल आहे का सोमिनी आहे तर रेलयानानी. तर रेलयानानी धावंती इज द करेक्ट आन्सर. ओके, यू कॅन फाइंड आउट द वचन विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला रेलयानम इज एक वचन तर रेलयानानी इज द बहुवचनम. नाव सी लास्ट क्वेश्चन. वाक्यानी पुरयत. 4 प्रश्न असतील. प्रत्येका 1 गुण म्हणजे 4 गुण. एते ब्लँक आहे गर्जंती. एषः एतौ सॉरी एषः इज ॲप्लिकेबल फॉर द एकवचन.
एते इज द ॲप्लिकेबल फॉर द बहुवचन. आपण के कुरवंतीमध्ये अभ्यास केलेला आहे. तर एते सिंह येईल का एते सिंहा येईल का सिंह होईल. एते सिंहा गर्जंती. द आन्सर इज एते सिंहा गर्जंती, क्योंकि एते काय आहे, बहुवचन आहे. देन सी खादंती. बालक खादंती का बालका खादंती. खादंती इज द बहुवचन. तर काय ना बालकाहा, कारण खादती असतं तर बालक आलं असतं. बालक खादती बालकाहा खादंती. देन ब्लँक आहे यानानी धावंती. कानी यानानी धावंती या किम यानानी धावंती का के यानानी धावंती का कानी. ओके, सेम जेंडर सेम केस. कानी इज द ॲप्लिकेबल फॉर द नपुसकलिंगी बहुवचनम. यानानी ऑल्सो ॲप्लिकेबल फॉर द नपुसकलिंगी बहुवचन. द करेक्ट आन्सर इज द कानी यानानी धावंती. अंडरस्टँड. ओके, आपण बघा एकदा हे बघायचं आहे, कारण त्याची तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून. ओके, अंडरस्टँड. आता एते सिंहा गर्जंती आपण बघितलं. एषः पुल्लिंगम एकवचनम. एते पुल्लिंग बहुवचनम. ओके, देन कह पुल्लिंगम एकवचनम. के पुल्लिंगम बहुवचनम. अंडरस्टँड. सह पुल्लिंगम एकवचनम. ते पुल्लिंगम बहुवचनम. क्लिअर. इज ॲप्लिकेबल फॉर द पुल्लिंगम. ओके, तर दॅट्स वाय लाईक बालकः एकवचनम, बालकाः बहुवचनम, सिंहः एकवचनम, सिंहाहा बहुवचन. म्हणून आन्सर काय आलं सिंहाहा, कारण की येथे काय आहे बहुवचन आहे. आणि गर्जंती ऑल्सो बहुवचनम. गर्जती एकवचनम, गर्जंती बहुवचनम. नाव सी हियर सेम हियर. बालकः खादंती. खादंती बहुवचनम. तर बालकाः बहुवचनम. कानी यानानी धावंती. किम नपुसकलिंग एकवचनम. कानी नपुसकलिंग बहुवचनम. अंडरस्टँड. यानम नपुसकलिंगम एकवचनम. यानानी नपुसकलिंगम बहुवचनम. ओके, देन धावती नपुसकलिंगम एकवचनम. धावंती नपुसकलिंगम बहुवचन. द आन्सर इज कानी यानानी, बिकॉज यानानी अँड धावंती इज द बहुवचनम. I didn't give this example of the strilinga, but I'll tell you. Esha is the ekvachanam. Okay, Esha is the ekvachanam. Etaha is the bahuvachanam. Sa is the ekvachanam. Taha is the bahuvachanam. Understand? Ka is the ekvachanam. काहा इज द बहुवचनम. यू हॅव टू रिमेंबर द ऑल थिंग्स. परत बघायचे, वाचायचे. पुल्लिंगम एकवचनम, स्त्रीलिंगम पुल्लिंगम एकवचन बहुवचन, स्त्रीलिंगम एकवचन बहुवचन. याचा चांगला अभ्यास करायचा. नपुसकलिंगम एकवचन बहुवचन. कह का किम इज ॲप्लिकेबल फॉर द एकवचनम अँड के कुर्वंती इज ॲप्लिकेबल फॉर द बहुवचनम. ओके, तर आजचं सेशन मी इथेच संपवते. ओके, सगळ्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. ओके, आणि एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फर्स्ट टाईम तुम्ही व्हर्च्युअल अभ्यास म्हणजे ऑनलाईन एक्झाम देणार आहात, आणि ही आपली नक्कीच यशस्वी होईल अशी मी आशा करते. आणि तुम्ही मस्तपैकी अभ्यास करून एक्झाम द्याल. ओके, सगळ्यांना खूप खूप थँक्यू, धन्यवाद. पुनर्मिलामः.